अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा वाद चिघाळला. 12 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात धडक मोर्चा. सरकारच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक, विधायक वृत्तपत्र. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाचा मुद्दा आता महाराष्ट्रात पुन्हा एकदाच ऐरणीवर आला आहे आणि आता या अहवालावर हरकती व सूचना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा 1 ऑगस्ट 2024 रोजीचा ऐतिहासिक निकालानंतर अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा मार्ग राज्यासाठी खुला झाला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने या विषयावर न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून अहवाल मागवला आहे आणि आता त्या अहवालावर हरकती व सूचना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीतील अनेक संघटना आणि आंबेडकरी पक्ष संघटनांनी उपवर्गीकरणाला तीव्र विरोध केला आहे. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, पण तो निर्णय लागू करा असं काही सुप्रीम कोर्टानं सरकारला सांगितलेलं नाही. तो जरी आदेश ते सातत्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात किंवा ते आदेश नाही, ते करावं म्हणून असं काही बाईक केलेलं नाही. राहिला प्रश्न आमचा, तर 59 जाती एकत्र आहेत आणि सामाजिक दृष्टिकोनातून आमचं त्यांचं एक आहे, त्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि आता बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरात मोठा उपवर्गीकरणाविरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चेसाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मात्र या मोर्चाच्या निमित्ताने नेमका वाद काय आहे, सरकारची भूमिका काय, उपवर्गीकरणाच्या बाजूने कोणते युक्तिवाद आहेत आणि विरोधकाचे म्हणणे काय, चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. उपवर्गीकरण म्हणजे नेमके काय? सध्या अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण हे एकत्रित प्रवर्गाच्या स्वरूपात आहे. मात्र अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व समाज घटकांना आरक्षणाचा लाभ समान प्रमाणात मिळतो का? काही समाज घटक तुलनेने पुढे गेले आहेत, तर काही समाज घटकांना आरक्षणाचा संधीचा पुरेसा लाभ मिळालेला नाही, असा युक्तिवाद उपवर्गीकरणाच्या समर्थकांकडून केला जातो. याच आधारावर अनुसूचित जातीच्या एकूण आरक्षणामध्ये अंतर्गत उपवर्ग तयार करून अधिक मागास राहिलेल्या घटकांना आरक्षणातील लाभामध्ये प्राधान्य द्यावे अशी भूमिका मांडली जाते. यालाच अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण किंवा सब क्लासिफिकेशन असे म्हटले जाते. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. या संपूर्ण वादामध्ये 1 ऑगस्ट 2024 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. पंजाब राज्य विरुद्ध देविंदर सिंग या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला घटनात्मकदृष्ट्या परवानगी दिली. या निकालामुळे राज्यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अंतर्गत वर्गीकरण करण्याचा मार्ग खुला झाला. या निर्णयाने 2004 मधील ईव्ही चिन्ह या प्रकरणातील आधीची भूमिका बदलली. मात्र येथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही एका राज्याला कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण द्यायचे असा थेट आदेश दिलेला नाही. राज्याने उपवर्गीकरण करताना योग्य आधार, अनुभवजन्य म्हणजे इम्पेरिकल डाटा, वस्तुनिष्ठ निकष आणि घटनात्मक तत्वांचा विचार करणे आवश्यक असल्याने न्यायालयीन भूमिकेत स्पष्ट होते. म्हणून महाराष्ट्रातील हा निर्णय थेट लागू करण्याऐवजी त्यासाठी समिती आणि अभ्यासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. केंद्र सरकारची भूमिका काय? या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला समर्थन दर्शवले होते. सरकारच्या भूमिकेवर आरक्षणाचा लाभ सर्वात मागास राहिलेल्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण उपयोगी ठरू शकते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने राज्याच्या अधिकार क्षेत्रातील या विषयावर सध्या कोणतेही स्वतंत्र केंद्रीय अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली नाही. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना उपवर्गीकरणाचा घटनात्मक मार्ग उपलब्ध करून दिला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीचा निर्णय संबंधित राज्यांना घ्यावा लागणार आहे.
इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओबीसी आरक्षणाच्या अंतर्गत उपवर्गीकरणासाठी केंद्र सरकारने 2017 मध्ये न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. या आयोगाने जुलै 2023 मध्ये आपला अहवाल राष्ट्रपतीकडे सादर केला. मात्र हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नाही किंवा त्यांची व्यापक अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून एससी उपवर्गीकरण आणि ओबीसी उपवर्गीकरण हे दोन स्वतंत्र विषय आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकारने काय केले? आता महाराष्ट्राकडे वळूया. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने 16 मार्च 2026 रोजी आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्याचे वृत्त आहे. यानंतर या अहवालावर हरकती, सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेवरून महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वाद अधिक तीव्र झाला आहे. विशेष म्हणजे एप्रिल 2026 मध्ये या अहवालावर हरकती मागवण्यात आल्या. मात्र अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याने त्यावरून पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. सरकारचे म्हणणे काय? सरकारच्या भूमिकेनुसार उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्याही समाज घटकावर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने केली जाईल. प्राप्त हरकती आणि सूचनांची छाननी केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यापक सल्लामसलत करून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा विचार करूनच निर्णय घेण्याची भूमिका व्यक्त केली आहे. सरकारच्या मते उपवर्गीकरणाचा उद्देश कोणत्याही समाजाचा हक्क कमी करणे नसून आरक्षणाचा लाभ ज्यांना अपेक्षित प्रकरणात मिळालेला नाही अशा मागास घटकांना अधिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र विरोधकांचा तीव्र विरोध. आता या मुद्द्यांची दुसरी बाजू पाहूया. अनुसूचित जातीतील अनेक आंबेडकरी पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांनी प्रस्तावित उपवर्गीकरणाला तीव्र विरोध केला आहे. भाजपचं जे सरकार आहे संघ पुरस्कृत आहे हे तर सांगण्याची काही आवश्यकता नाही. हजारो वर्षापासून हा दबलेला जो समाज आहे फक्त 75 वर्षाच्या नंतर म्हणजे घटना लागू झाल्याच्या नंतर कुठंतरी तो स्थैर्य त्याला प्राप्त होतं आणि ते अशा पद्धतीनं सुखी समाधानाचं सुशिक्षित जीवन, संस्कारी जीवन जगतात. हा जो काही विकास झालेला आहे आमच्या सर्वांचा, हा विकास प्रस्थापित जी आत्ताची राज्य व्यवस्था आहे, ज्यांना चातुर्वर्ण्य आणि हिंदू राष्ट्रात आणावं अशा वाटतं, त्या विचारधारेच्या लोकांना या सगळ्या लोकांची प्रगती खूपच नाही, पण ते प्रत्यक्ष त्याला त्या पद्धतीने बोलू शकत नाही. मग तुमच्यातच कसे भांडणं लावता येतील त्या पद्धतीनं दाखवून त्याला डिस्टर्ब कसं करता येईल. वास्तविक उपवर्गीकरण रद्द करणं म्हणजे कॉन्स्टिट्युशनलीच रॉंग आहे. भाजपच्या वतीनं उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तर त्यांनी यांना आदेश नाही दिला, त्यांनी तुमच्या मर्जीवरती सोडलेलं आहे. आता तुमच्या मर्जीवरती सोडलेलं असताना संबंध महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 1 कोटीच्या वर लोकांनी प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर करण्याचं कारण काय आहे? 29 अनुसूचित जाती जमातीच्या लोकप्रतिनिधींपैकी 27 लोकांनी याला विरोध केला. 27 लोकांनी त्याचं पत्र दिलं. तरीही मुख्यमंत्री किंवा ते मंत्रिमंडळ याच्यासाठी काय, म्हणजे याच्या पाठीमागे नेमकं त्यांचं धोरण काय असतं? दुसरं कायच नाही. मुख्यमंत्र्यांची जर आपण एकूण भूमिका आणि वाटचाल जर पाहिली आत्ताच्या काळामध्ये तर त्यांनी अगोदर मराठा वर्सेस ओबीसीचे भांडण लावून दिले, धनगर वर्सेस मराठ्याचे भांडण लावून दिले, आदिवासीचे कोणती जात आणि कुठला धर्म त्यांनी सोडलेला नाही. आता उरला फक्त हा समूह बाकी होता. कोणीही प्रकारे होईना लोकांच्या वेळेस विकासाचे प्रश्न आहेत, लोकांच्या रोज महागाई आहे आणि अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रात ज्याच्यावरती हे सरकार अपेक्षित ठरले. त्या प्रश्नावरून लक्ष डायव्हर्ट करणं, दुसऱ्या बाजूला वळवणं, त्याच्यासाठी काही ना काही कुरापत काढून महाराष्ट्र सतत अस्थिर ठेवायचा आणि त्याच्या भोवती फिरवायचा, हे तंत्र फडणवीस साहेबांचं आहे. भाजपच्या वतीनं नियर अबाउट 50,000 रुपये. दादा आपण सांगताय दादा आपण सांगताय 59 जाती सर्व एकत्र आहेत, गुन्हेगोविंद नात्यात. मग मातंग समाज आपल्या बरोबर आहे का? सर, भाजपच्या वतीनं संत रोहिदास महाराजांचे समरस्थ रॅली काढली तर त्या संदर्भामध्ये आपल्या राज्यामध्ये समाज तो RSS प्रोजेक्टेड प्रोग्राम दादा एक बोलू द्या त्यांना. ते मोर्चामध्ये सामील होणार आहे.
ते आहेत सर्वच आहे. दादा याच्यामध्ये आता असं आहे, त्यांनी सम्राटची रॅली काढलेली आहे. थांबा, एक सम्राटचा हा शब्द आर्यसरचा आहे थांबा, एक आणि समानता हा आंबेडकरवादी विचाराचा शब्द आहे. म्हणून सम्राटच्या रॅलीशी आंबेडकरवादी समाजाचं काही घेणं देणं नाही. त्यांच्या मते अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे विभाजन केल्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या आरक्षणाची संधी आणखी विभागल्या जातील. यामुळे अनुसूचित जातींची सामाजिक आणि राजकीय एकजूट कमकुवत होण्याची शक्यता असल्याचा त्यांचा दावा आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय अनुसूचित जातींच्या काही आमदारांनीही जून 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. 12 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात धडकणार मोर्चा. याच पार्श्वभूमीवर बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरात उपवर्गीकरणाविरोधी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचा मार्ग क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर. मोर्चाची वेळ सकाळी 11:30 आयोजकांनी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. प्रसिद्धी निवेदनात एका ठिकाणी 1 लाख नागरिक सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे. तर मोर्चाच्या तपशिलामध्ये 30 ते 50,000 नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष उपस्थिती किती राहते हे 12 ऑगस्ट रोजी स्पष्ट होणार आहे. 59 जातीच्या प्रतिनिधींचा सहभाग. आयोजकांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जातीतील सर्व 59 समाज घटकांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी होणार आहेत. चर्मकार, ढोर, वडार, कैकाडी, मातंग यांच्यासह विविध समाज घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विविध आंबेडकरी पक्ष, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोर्चाच्या तयारीत सहभागी असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या मोर्चाचा प्रमुख संदेश असा आहे: अनुसूचित जातीची एकजूट अबाधित ठेवायची आणि आरक्षणाचे संरक्षण करायचे. सरकारवर गंभीर आरोप. मोर्चाच्या आयोजकांनी राज्य सरकारवर गंभीर राजकीय आरोपही केले आहेत. त्यांच्या मते उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारची भूमिका पक्षपाती असल्याचा आरोपही आयोजकांनी केला आहे. तसेच भाजप आणि RSSशी संबंधित घटकाकडून उपवर्गीकरणाच्या मागणीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र हे आरोप आयोजकांचे राजकीय दावे आहेत. त्याबाबत संबंधित भाजप किंवा RSSची अधिकृत बाजू या निवेदनात उपलब्ध नाही. त्यामुळे या आरोपाकडे आरोप म्हणूनच पाहणे महत्त्वाचे आहे. बौद्ध धम्माच्या मुद्द्यावरही आयोजकांची भूमिका. मोर्चाच्या आयोजकांनी बौद्ध धम्माच्या वाढत्या प्रभावाचाही संदर्भ दिला आहे. अनुसूचित जातीतील अनेक नागरिक बौद्ध धम्माचा समता, मानवता आणि विवेकवादी विचाराकडे आकर्षित होत असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक एकजूट कमकुवत करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. मात्र बौद्ध धम्माचा स्वीकार हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आणि घटनात्मक अधिकार आहे, अशी भूमिकाही आयोजकांनी मांडली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्हाला जातीय संघर्ष नको, आम्हाला समता, बंधुता आणि संविधानाचा मार्ग हवा आहे. मोर्चाच्या प्रमुख मागण्या. या मोर्चामध्ये अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. सर्वात प्रमुख मागणी म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करावे. तसेच बदर समिती बरखास्त करून तिचा अहवाल फेटाळावा. आरक्षणाची 100% अंमलबजावणी करावी. रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावी. अनुसूचित जातीचा अनुशेष भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी. ही रिझर्वेशन प्रक्रिया थांबवावी. रोस्टर प्रणाली अधिक पारदर्शक करावी. शिक्षण, शिष्यवृत्ती आणि संशोधनाच्या संधी वाढवाव्यात. खाजगीकरणामुळे कमी होणाऱ्या आरक्षणाच्या संधीवर नियंत्रण असावे. संसद आणि विधानसभेत आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत वार्षिक श्वेतपत्रिका सादर करावी. शासकीय, निमशासकीय विद्यापीठ आणि सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत. खाजगी आणि सहकार क्षेत्रात तसेच खाजगी अभियान विद्यापीठामध्ये आरक्षण धोरण लागू करावे. खुल्या प्रवर्गातून झालेल्या नोकर भरतीबाबत श्वेतपत्रिका काढावी.
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत राज्य सरकारने पुनर्विचार करावा. खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना कराव्यात. शिक्षण क्षेत्रात व्यापक सरकारी जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक सुविधा द्याव्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व शिक्षण संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या आधी छात्रवृत्तीची संख्या वाढावी अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चाच्या नियोजनाची तयारी. आयोजकाच्या म्हणण्यानुसार मोर्चाच्या तयारीसाठी शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे 1000 स्वयंसेवक काम करत आहेत. पोलीस प्रशासनासोबत 4 वेळा बैठका झाल्याचा आणि 2 वेळा मोर्चाच्या मार्गाची पाहणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. वाहतूक, पार्किंग, कायदा सुव्यवस्था आणि गर्दीचे नियोजन याबाबत प्रशासनाची समन्वय साधला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चात सहभागी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, फिरते शौचालय आणि महिलांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वयंसेवकांना स्वतंत्र जबाबदाऱ्या आणि ओळखपत्रे देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न. या संपूर्ण प्रकरणात आता काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न, उपवर्गीकरणामुळे खरोखरच सर्वात मागास समाज घटकांना आरक्षणाचा अधिक लाभ मिळेल का? दुसरा प्रश्न, आरक्षणाचे अंतर्गत विभाजन केल्यामुळे अनुसूचित जातींच्या एकूण सामाजिक आणि राजकीय एकजुटीवर परिणाम होईल. तिसरा प्रश्न, महाराष्ट्र सरकारकडे उपवर्गीकरणासाठी पुरेसा आणि अद्ययावत अनुभवजन्य डेटा आहे का? चौथा प्रश्न, बदर समितीचा संपूर्ण अहवाल आणि त्यामागील डेटा सार्वजनिक केला जाणार का? पाचवा प्रश्न, हरकती किंवा सूचनानंतर सरकार नेमका कोणता निर्णय घेणार? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आरक्षणाचा लाभ अधिक वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग कोणता? उपवर्गीकरण की विद्यमान आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी यावर पुढील राजकीय आणि सामाजिक संघर्षाची दिशा ठरणार आहे. दोन्ही बाजूचा निष्कर्ष. एका बाजूला उपवर्गीकरणाचे समर्थक म्हणतात आरक्षणाचा लाभ काही मोजक्या घटकापुरता मर्यादित न राहता सर्वात मागास समाज घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, तर विरोधकांचे म्हणणे आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे विभाजन केल्याने सामाजिक एकजूट कमकुवत होईल आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का बसेल. म्हणून हा केवळ आरक्षणाच्या टक्केवारीचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे सामाजिक न्यायाचा, प्रतिनिधित्वाचा, घटनात्मक अधिकाराचा आणि अनुसूचित जातीतील विविध समाज घटकांच्या भविष्यातील संधीचा. आणि म्हणूनच या विषयावर निर्णय घेताना राजकीय आरोप प्रत्यारोपापेक्षा घटनात्मक तरतुदी, न्यायालयीन निर्देश, पारदर्शक डेटा आणि वस्तुनिष्ठ अभ्यास यांना महत्त्व देणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. तर 12 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरात होणारा हा मोर्चा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर किती मोठा परिणाम करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकार उपवर्गीकरणाच्या दिशेने पुढे जाणार का? विरोधकांचा दबाव वाढणार का? बदर समितीचा अहवाल सार्वजनिक होणार का? आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारचा अंतिम निर्णय काय असणार? या सर्व प्रश्नाची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील. तोपर्यंत या विषयावर कोणताही निष्कर्ष काढताना दोन्ही बाजू उपलब्ध अधिकृत माहिती आणि घटनात्मक तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे. पुन्हा भेटूया अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.